भारतीय राज्यघटना यावर आधारित प्रश्न आहे. खालीलपैकी कोणती कथने भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 20 शी संबंधित आहे? यामध्ये काही एबीसीडी ऑप्शन दिलेले आहेत. ते नंतर पर्यायी उत्तर दिलेले आहेत. प्रामुख्याने प्रश्न आहे हा मूलभूत हक्क यावर आधारित आहे. ही महत्वाची मूलभूत हक्क सर्वांना माहितीच पाहिजे. इथे तुम्हाला आर्टिकल 20 बद्दल विचारलेलं आहे. तर मग आता पर्याय पाहू. कायद्याद्वारे प्रस्तावित केलेली कार्यपद्धती अनुसरल्याखेरीज कोणत्याही व्यक्तीस तिचे जिवंत किंवा व्यक्तिगत स्वातंत्र्य यापासून वंचित केले जाणार नाही. आणि हे कोणत्या कलमामध्ये सांगितलेलं आहे? कलम 21 मध्ये सांगितलेलं आहे. हे जर तुम्हाला माहिती असतं तर तुम्ही शॉर्टकट मध्ये आणि अप्रोच बेस तुम्ही पटापट ए एलिमिनेट केला असता पर्यायी उत्तरामधून. आपण बघतो ए कुठे कुठे आहे. ऑप्शन क्रमांक 1 मध्ये ए आहे, त्याच्यानंतर 3 मध्ये ए आहे आणि 4 मध्ये सुद्धा ए आहे. वरीलपैकी सर्व यामध्ये सुद्धा ए येणारच ना. मग उरलं काय? बी आणि सी. डायरेक्ट तुमच्या प्रश्नाचं उत्तर निघालं असतं बी आणि सी. जर तुम्हाला शॉर्टकटमध्ये आणि एका तासामध्ये पेपर सोडवायचा असेल तर अशा पद्धतीच्या ट्रिक्स आणि लॉजिक वापराव्या लागतात. पण यासाठी सुद्धा बेसिक नॉलेज गरजेचं असते. त्याशिवाय ह्या ट्रिक्स आणि लॉजिक वापरता येत नाहीत. याचा अर्थ बी आणि सी बरोबर आहे. बी आणि सी आपण समजून घेणार आहोत. एकाच अपराधाबद्दल एकापेक्षा अधिक वेळा कोणत्याही व्यक्तीवर खटला चालवला जाणार नाही आणि तिला शिक्षा दिली जाणार नाही, हे कलम 20 मध्ये सांगितलेलं आहे. तसंच कोणत्याही अपराधाचा आरोप असलेल्या कोणत्याही व्यक्तीवर स्वतःविरुद्ध साक्षीदार होण्याची सक्ती केली जाणार नाही, हे सुद्धा कलम 20 शी संबंधित आहे. ऑप्शन क्रमांक बी आणि सी बरोबर आहे. आता डी का चुकीचं आहे ते सांगते. कारण 21 कलम 21 ए मध्ये 6 ते 14 वर्ष वयोगटातील बालकांना मोफत व सक्तीचे शिक्षण याबद्दल सांगितलेलं आहे. तसंच मूलभूत कर्तव्य कलम 51 के मध्ये सुद्धा जन्मदाता किंवा पालक याने पाळल्यास त्याच्या वयाच्या 6 ते 14 व्या वर्षापर्यंत शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्याबाबत सांगितलेलं आहे. म्हणून स्टेटमेंट डी आहे ते कलम 20 शी संबंधित नाही. पद्धतीने हा प्रश्न आपण अनालिसिस केला. आता तुमच्यासाठी साधा आणि सोपा प्रश्न. मूलभूत हक्क जे आहेत ते भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या भागामध्ये सांगितलेले आहे आणि कोणत्या कलमांमध्ये सांगितलेले आहेत? ते कलम कितीपासून कितपर्यंत आहेत ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. नंतर मार्गदर्शक तत्वांसाठी भारतीय राज्यघटनेमध्ये कोणत्या भागामध्ये तरतूद करण्यात आलेली आहे? तसंच मूलभूत कर्तव्यासाठी कोणत्या भागामध्ये तरतूद करण्यात आलेली आहे ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. त्याच प्रकारे पूर्ण आपली सिरीज आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही टेलिग्राम जॉईन करू शकता. स्पर्धा विश्व ऑफिशियल हे टेलिग्राम नक्की जॉईन करा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करू शकता. धन्यवाद.